श्री गणेशाय नमः. संपूर्ण महाभारत कथा भाग 7. श्रोते हो, महाभारतातील आपला हा जो 7वा भाग आहे हा सर्वात महत्त्वाचा भाग आहे आणि हा भाग जर आपण संपूर्ण ऐकला तर आपल्याला महाभारत समजायला कोणतीही अडचण उरणार नाही. तर सुरू करूयात. पांडव हस्तिनापुराबाहेरून पडले होते तेव्हापासून त्यांच्याविषयी काळजी करणारे फक्त एकटे विदुरच होते. त्यांना पांडवांच्या हालचालीबद्दल योग्य प्रकारे माहिती मिळत होती. पांचाळमध्ये जे काही झाले होते ते विदुराला कळले होते. द्रौपदीसारखी सुशील आणि सुंदर कन्या आपल्या वंशाची सून झाली आहे याचा त्यांना खूप आनंद झाला होता. अर्थात कौरव मात्र नक्कीच संतप्त झाले होते. पांडव मेले आहेत असे समजून ते आत्तापर्यंत निश्चिंत होते. पण आता त्यांना कळले होते की पांडव फक्त जिवंतच आहेत असे नाही, तर आपला शत्रू पांचाळ नरेश द्रुपदाचे नातेवाईकही झाले आहेत. दुर्योधनाला पुरोचनाचा प्रचंड राग येत होता. त्याच्यावरच पांडवाला जाळून मारण्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती. पुरोचन स्वतःच तर 5 अनोळखी नगरवासियांसोबत जळून ठार झाला होता आणि पांडव मात्र मागील 1 वर्षापासून जिवंत होते. एके दिवशी विदुराने ही सूचना धृतराष्ट्राला दिली. ही किती आनंदाची बाब आहे की द्रौपदीसारखी सुशील कन्या आपल्या वंशातील सून म्हणून येत आहे. धृतराष्ट्र म्हणाला, म्हणजे काय, द्रौपदीने दुर्योधनाला वरले? वा, ही खरोखरच अतिशय आनंदाची बातमी आहे. नाही महाराज, तुम्ही चुकीचे समजले आहे. द्रौपदीने अर्जुनाला वरले आहे, विदुराने सांगितले. धृतराष्ट्र थोडा निराश झाला. तरीही आपला आनंद जाहीर करीत तो म्हणाला, मग काय झाले? पांडवसुद्धा आपल्या कुळाचे दीपक आहेत. द्रौपदी तर आपल्याच वंशात सून म्हणून आली आहे. तिच्या स्वागताची भरपूर तयारी करा. दुर्योधनाला आपल्या वडिलांची ही गोष्ट आवडली नाही. एकांत मिळताच तो धृतराष्ट्र संतप्त झाला. तुम्ही असे कसे वडील आहात? तुम्हाला तुमच्या मुलांच्या शत्रूच्या विजयाचा आनंद होत आहे. तुम्हाला माहीत नाही, पांचाळ नरेश द्रुपद आमच्या प्राणांचा वैरी आहे. धृतराष्ट्राच्या आपल्या मुलांवर खूप प्रेम होते, पण पांडुपुत्रांबद्दलही त्याच्या मनात अपार माया होती. प्रत्येक स्पर्धेत आपले पुत्र पांडवांच्या मागे आहेत हे पाहून त्याला दुःख नक्की होत असे. तो जन्मांध होता आणि त्याला फक्त आपल्या मुलांचाच आधार होता. म्हणून मग दुर्योधनाची निराशा जाणवून घेत तो म्हणाला, नाही बेटे, असे काही नाही. मला खरा आनंद तेव्हाच झाला असता जेव्हा तू द्रौपदीला जिंकून आणले असते. हे तर मी विदुरासमोर असेच म्हणलो होतो. तुला तर माहीत आहे की विदुर पांडवांच्या बाजूने आहे. त्याच्यासमोर असे तसे काही बोललो असतो तर पांडवांचे कान काय बोलून भरले असते काय माहीत. आता आपण पांडवांपासून सतर्क राहायला हवे, दुर्योधन म्हणाला. खरं तर दुसऱ्या कोणत्या प्रकाराने का होईना पांडवांना संपवूनच टाकायला हवे, हे जास्त चांगले होईल. नाहीतर मग ते पांचाळ नरेशाशी मिळून आपले जगणे अवघड करून टाकतील. खरे तर पांचाळावर हल्ला केला होता तेव्हाच आपण द्रुपदाला ही मृत्यूदंड द्यायला हवा होता. गुरु द्रोणाचार्यांमुळे आम्हाला त्याला जिवंत सोडावे लागले होते. तेव्हा तर पांडवांनीही त्याच्यावर हल्ला केला होता. पण आता ते त्याचे जावई झाले आहेत, त्यामुळे त्यांचा सर्व राग आता आमच्यावरच निघेल. तो आम्हाला पराभूत करून आपल्या अपमानाचा नक्कीच बदला घेईल. धृतराष्ट्र लाचार होता. हळूच म्हणाला, तुला काय करायचे आहे? पांडवांना इथे बोलून चतुराईने त्यांना मारून टाकायला हवे. त्यांना विष देऊन नेहमीसाठी आपल्या मार्गातून दूर करायला हवे. धृतराष्ट्र मनातल्या मनात थरथरला, पण उघड विरोध करू शकला नाही. म्हणाला, बेटा, जे काही करायचे असेल ते विचारपूर्वक कर. आधीही एकदा तू त्यांचा विनाश करण्याचा प्रयत्न केला होतास, पण त्याचा काहीही परिणाम झाला नाही. त्यामुळे ज्येष्ठांशी सल्लामसलत करणे चांगले. भीष्म, विदुर आणि गुरु द्रोण यांच्याशी सल्लामसलत कर, ते तुला योग्य मार्गदर्शन करतील. त्याचवेळी भीष्म, विदुर आणि गुरु द्रोणाचार्य यांना बोलवण्यात आले. धृतराष्ट्र त्यांना म्हणाला, पांडव 1 वर्षापासून हस्तिनापूरच्या बाहेर राहिले आहेत. आता त्यांच्यासोबत द्रौपदीही आहे. आता आपण काय करायला हवे ते कृपा करून आम्हाला सांगा. दुर्योधन म्हणाला, कोणताही विचार करण्यापूर्वी या वास्तवाचा विसर पडू देऊ नका की ते आपल्या शत्रूचे जावई आहेत. भीष्माने एका क्षणात सर्व काही समजून घेतले. म्हणाले, ऐक दुर्योधन, पांडव काही परके नाहीत. तेही आपल्याच कुळाचे कुलदीपक आहेत. त्यांनी आत्तापर्यंत जे काही केले आहे ते धर्मानुसारच केले आहे. प्रजेमध्ये त्यांना आदर आहे. त्यांचे शौर्य आणि वीरता तसेच बुद्धीला जगात मान दिला जातो. आज ते द्रौपदीसारख्या सुशील आणि सुंदर युवतीचे पती आहेत. आपल्याला तर त्यांचा अभिमान वाटायला हवा. त्यामुळे आपण मनापासून त्यांचे आणि नववधूचे स्वागत करायला हवे. हेच सर्वोत्तम होईल. ते 1 वर्षापासून राजधानीच्या बाहेर भटकत आहेत. आता आपण न्यायाने त्यांचा अधिकार त्यांना द्यायला हवा. कौरवांइतकाच यांच्याही या राज्यावर अधिकार आहे. पांडूने आपल्या शक्ती सामर्थ्याने या राज्याचा विस्तार केला आहे. दुर्योधन आपला क्रोध दडविण्याचा प्रयत्न करीत म्हणाला,
तुम्हाला काय म्हणायचे आहे? आपण आपल्या शत्रूला आपणच होऊन निमंत्रित करावे की काय? कसले शत्रुत्व? भीष्माने विचारले. जी काही थोडीफार कटुता निर्माण झाली आहे तिचे मैत्रीत रूपांतर व्हायला वेळ लागणार नाही. आपण शक्य तितक्या लवकर पांडवांना इथे बोलावून युधिष्ठिराला त्याचा अधिकार सोपायला हवा. हेच न्यायसंगत आहे. विदुर म्हणाला. भीष्म ठीक बोलत आहे. आम्ही पांडवांना या आधी काही कमी त्रास दिलेला नाही, तरीही ते नेहमीच संकटावर मात करून वर आले आहेत. आता आपण आपली चूक मान्य करायला हवी. त्यांच्यासोबत बरोबरीने वागायला हवे. आधीच आपली खूप बदनामी झाली आहे. आता तुम्हाला काय म्हणायचे आहे गुरुदेव? दुर्योधनाने आशेने द्रोणाचार्यांकडे पाहत विचारले. द्रोणाचार्यांना सर्व स्थिती चांगल्या प्रकारे माहीत होती. चुलत भावंडात संघर्ष झाला तर परिस्थिती चिघळेल हे त्यांना माहीत होते. पांडवांचे शौर्य कोणाला माहीत नव्हते. शिवाय द्वारकाधीश श्रीकृष्ण पांडवांच्या मदतीला होते. गरज पडल्यावर ते पांडवांना मदत करू शकत होते. शिवाय पांचाळ नरेशाचे सहकार्यही मिळाले होते. त्यामुळे तेही दुर्योधनाला तेच म्हणाले जे भीष्म आणि विदुर यांनी सांगितले होते. सोबतच त्यांनी इशाराही दिला, मागील चुकांपासून धडा घ्या. संघर्षाच्या मार्गाने गेल्यावर काहीही मिळणार नाही. पांडवांसोबत मिळून मिसळून राहा. या बोलण्याचा परिणाम असा झाला की दुर्योधनाची बोलती बंद झाली. तो मनातच कुढत राहिला. भीष्म आणि इतरांच्या मताशी धृतराष्ट्र असहमती व्यक्त करू शकत नव्हता. म्हणाला, ठीक आहे, तुमचे सर्वांचे असेच म्हणणे असेल तर पांडवांना नववधूसह हस्तिनापूरला आणण्याची व्यवस्था करा. विदुरजी, तुम्हीच हस्तिनापूरला जा आणि पांडवांना आदराने हस्तिनापूरला घेऊन या. पांचाळ नरेशालाही आपल्या शुभेच्छा द्या. पांडव आल्यावर आम्ही मग तुमच्याशी विचार करून हा निर्णय घेऊ की भविष्यात कौरव आणि पांडव सद्भावनेने कसे काय राहतील. विदुर खूप साऱ्या शुभेच्छा आणि भेटीसोबत घेऊन पांचाळांकडे रवाना झाले. दुर्योधनाची रात्रीची झोप आणि दिवसाची चैन उडाली. हस्तिनापुरात पांडव राहायला यावेत हे त्याला कोणत्याही प्रकारे सहन होत नव्हते. कर्णाला त्याची ही परिस्थिती समजत होती. तो म्हणाला, दुर्योधन, इतके परेशान होण्याची काही आवश्यकता नाही. वडीलधाऱ्या मंडळींच्या बोलण्याकडे आपण इतके लक्ष देण्याची काही आवश्यकता नाही. विदुर तर सुरुवातीपासून पांडवांचा हितचिंतक आहे. शिवाय भीष्मही मनातल्या मनात त्यांच्यावरच प्रेम करतात. बाकी उरले द्रोणाचार्य, त्यांचे म्हणणे इतके काय मनावर घ्यायचे? राजकारण कसे असते हे त्यांना काय माहीत? त्यांना तर फक्त अस्त्र आणि शस्त्र चालविणे माहीत आहे. राजकारणात चतुराईने काम करायला हवे. त्यामुळे उत्तम गोष्ट हीच आहे की पांडवांनी किंवा पांचाळ नरेशांना काही जोरदार पाऊल उचलायच्या आधीच आपण त्यांच्यावर हल्ला करायला हवा. तुझा विचार योग्य आहे कर्ण, दुर्योधन म्हणाला. तुझ्यासारखा वीर आमच्यासोबत आहे, त्यामुळे मला पूर्ण खात्री आहे की एके दिवशी आपण नक्कीच पांडवांवर मात करू. विदुर असीम शुभेच्छा आणि मौल्यवान भेटींसह पांचाळला पोहोचला. पांचाळ नरेश द्रुपदने त्याचे मनापासून स्वागत केले. त्यांचे आगमन झाल्याचे कळाल्यावर पांडवही त्यांना भेटीसाठी आले. द्रुपदने विचारले, कसे काय येणे केलेत? महात्मा विदुर, हस्तिनापूरमध्ये सर्व काही कुशलक्षेम आहे ना? पांचाळ नरेश, मी महाराज धृतराष्ट्र आणि त्यांचे पुत्र यांच्याकडून शुभेच्छा तसेच भेटी घेऊन आलो आहे. आता तर आपण जवळचे नातेवाईक झालो आहोत, त्यामुळे जुने शत्रुत्व विसरून जा. मी पांडवांना आणि सुनेला हस्तिनापूरला नेण्यासाठी आलो आहे. द्रुपदाने डोळे वर करून युधिष्ठिराकडे पाहिले. युधिष्ठिरला काही बोलवले गेले नाही. कौरव आपल्यासोबत कशा प्रकारे वागले होते हे तो विसरू शकला नव्हता. फक्त विदुरामुळेच ते प्रत्यक्ष मृत्यूच्या दाढेतून परत आले होते. आता तेच विदुर त्यांना हस्तिनापूरला नेण्यासाठी आले होते. युधिष्ठिराशिवाय इतर 4 भाऊ अचानकपणे विचार करू शकत नव्हते की त्यांनी काय करायला हवे आणि काय बोलायला हवे. द्रुपद म्हणाला, ही तर आनंदाची गोष्ट आहे की तुम्ही पांडवांना घ्यायला आला आहात. शेवटी पांडव आणि द्रौपदीचे वास्तविक घर तर हस्तिनापूरच आहे. माझ्या बाजूने काही हरकत नाही. पांडव त्यांना योग्य वाटेल तसा निर्णय घेऊ शकतात. विदुराने विचारले, तुमचा काय विचार आहे बाळांनो? कधी निघायचे आहे? या विषयावर योग्य प्रकारे विचार करावा असे युधिष्ठिराला वाटत होते. म्हणून मग त्यांनी उत्तर दिले, लगेच हस्तिनापूरला येणे शक्य होणार नाही. आता तर आम्ही पांचाळ नरेशांचे पाहुणे आहोत. ते जसे म्हणतील तसेच आम्ही करू. आम्हाला विचार करण्यासाठी थोडासा वेळ द्या. विदुराने काहीही हट्ट केला नाही. पांडवांनी एकदा कौरवांकडून धोका खाल्ला आहे हे त्यांना माहीत होते. त्यामुळे आता ते प्रत्येक पाऊल विचारपूर्वक टाकण्याच्या स्थितीत आहेत. त्याच दिवसात श्रीकृष्णही पांचाळला आले होते आणि त्यांनी राजमहालातच आपला मुक्काम ठोकला होता. पांडवांनी या विषयावर त्यांचा सल्ला मागितला तेव्हा ते म्हणाले, अशा प्रकारे आपला अधिकार सोडणे योग्य नाही. माझ्या मते तर तुम्ही लगेच हस्तिनापूरला जायला हवे तर मी तुमच्यासोबत येतो. आता पांडवांना काय हरकत असणार? त्यांनी द्रुपदचा निरोप घेतला आणि विदुर तसेच कृष्णासोबत हस्तिनापूरच्या दिशेने निघाले. त्यांचे आगमन झाल्यावर धृतराष्ट्राने अतिशय भव्य स्वागत केले. कुलवधूला आशीर्वाद दिला. काही दिवस शांततेत गेले. एके दिवशी धृतराष्ट्राने युधिष्ठिराला बोलून सांगितले, बेटा,
जिवंतपणी मी माझे कर्तव्य पार पाडावे अशी आता वेळ आली आहे. माझ्यानंतर तुम्हा चुलत भावंडात कोणत्याही प्रकारचा कलह किंवा वाद व्हावा असे मला वाटत नाही. या राज्यावर तुमचाही बरोबरीचा अधिकार आहे. म्हणून मी राज्याचे 2 समान भाग करतो आणि खांडवप्रस्थ तुम्हाला देतो. तुम्ही तिथे जाऊन स्थायिक व्हा. तुमची चुलत भावंडे हस्तिनापुरातच राहतील. माझा हा निर्णय तुला मान्य आहे की नाही ते लगेच सांगून टाक. युधिष्ठिर एक क्षण शांत राहिला. कौरवांकडून राज्याधिकार मिळवणे ही काही सोपी गोष्ट नसल्याचे त्याला माहीत होते. त्यामुळे धृतराष्ट्राचा हा निर्णय मान्य करण्याचा शहाणपणा होता. तो म्हणाला, तुमचा हाच निर्णय असेल तर आम्हाला तो मान्य आहे. अशा प्रकारे पांडवांच्या वाटेला खांडवप्रस्थ आले. युधिष्ठिर आपले भावंडे आणि मातेसह तसेच पत्नीसह खांडवप्रस्थात आले. खांडवप्रस्थाचा परिसर वस्ती करण्यासाठी अतिशय अयोग्य होता. चोहोबाजूला उजाड आणि ओबडधोबड जमीन तसेच जंगल होते. दूरदूरवर कुठेही लोक वस्ती नव्हती. तरीही राहण्यासाठी काहीतरी जागा मिळाली म्हणून पांडव समाधानी होते. कौरवांशी शत्रुत्व तर असे होते की त्यांना पांडवांना हस्तिनापुरातून तर हुसकावून लावलेच असते, शिवाय राज्यातील जमिनीवर पायही ठेवू दिला नसता. पांडव उद्योगी होते. खांडवप्रस्थाला राहण्यासाठी योग्य बनविण्याचा त्यांचा निर्णय होता. त्यांचा हस्तिनापूरमधील कारागिरांवर विश्वास नव्हता, कारण कदाचित कौरव तिथून पुरोचनसारख्या कारागिराला पाठवतील आणि मग ते असा महल तयार करतील की पांडव त्यात जळून खाक होतील. म्हणून मग श्रीकृष्णाच्या सहकार्याने द्वारकेतील चांगल्या चांगल्या कारागिरांना खांडवप्रस्थावर बोलावण्यात आले. मग भूमिपूजन करून पुन्हा नव्याने नवी नगरी वसविण्यास सुरुवात केली. पाहता पाहता खांडवप्रस्थासारख्या निर्जन प्रदेशाचा कायापालट झाला. पांडवांसाठी आलिशान महाली व एक किल्ला तयार करण्यात आला. नगरीत चहूकडे बाग बगीचे, पूजास्थळांच्या इमारती, रुंद रस्ते आणि मोठमोठ्या बाजारपेठा निर्माण करण्यात आल्या. नगराची शोभा तर पाहण्यासारखी झाली होती. काही दिवसांपूर्वी ही ओसाड जमीन होती याची कोणी कल्पनाही करू शकत नव्हते. या नव्या नगराचे नाव दूर दूरपर्यंत पसरले. पांडवांची वीरता आणि योग्यता सर्वांना माहीत होती. त्याचा परिणाम असा झाला की देशविदेशातील लोक तिथे राहण्यासाठी येऊ लागले. सामान्य नागरिकांशिवाय मोठमोठ्या व्यापाऱ्यांनीही खांडवप्रस्थला स्वीकारले. जो प्रदेश इतके दिवस ओबडधोबड पडला होता तिथे आता उत्साह पसरला होता. श्रीकृष्णाच्या आशीर्वादाने युधिष्ठिराने या नवीन राज्याचा कारभार हातात घेतला होता. नव्या राज्याचे नाव खांडवप्रस्थ बदलून इंद्रप्रस्थ असे ठेवण्यात आले. श्रीकृष्ण आपले काम उरकून द्वारकेला परत गेले. जाता जाता ते म्हणाले, बंधूंनो, कधी काही संकट आले तर माझ्याकडे निसंकोचपणे या. नवीन नगरीची चर्चा नारदाच्या कानावर गेली. एक दिवशी ते तेथील शोभा पाहण्यासाठी आले. युधिष्ठिराने त्यांचे योग्य प्रकारे स्वागत केले. नगरातील उत्साह आणि पांडवांचे यश पाहून नारद खूप आनंदी झाले. ते युधिष्ठिराला म्हणाले, बाकी सर्व तर ठीक आहे, पण एका स्त्रीला 5 भावांनी आपली पत्नी केले आहे हा नक्कीच काळजीचा विषय आहे. यामध्ये काळजी कशी आली मुनिवर? युधिष्ठिर म्हणाले, आम्ही भाऊ म्हणजे 5 शरीर एक आत्मा आहोत. आमच्यात कशावरूनही कलहवाद होण्याची शक्यता नाही. धर्मवीर, तुमच्यासारखेच एक दुसऱ्यावर प्राणपणाने प्रेम करणारे 2 भाऊ होते. त्यांची नावं होती सुंद आणि उपसुंद. एकदा असे झाले की ती दोघेही तलोत्तमा नावाच्या एका अप्सरेसाठी वेडे झाले. कोणीही तिच्याशिवाय राहू शकत नव्हते. त्यातून त्या दोघांमध्ये इतकी स्पर्धा वाढली की एके दिवशी त्या दोघांनी आपसात युद्ध केले. युद्धामुळे कधी कोणाचे भले झाले आहे का? दोघेही मग एका दुसऱ्याशी युद्ध करून मारले गेले. त्यामुळे आता मला भीती वाटते की तुम्ही 5 भाऊसुद्धा एका स्त्रीसाठी आपसात लढून मारले जाऊ नयेत. युधिष्ठिर हसून म्हणाला, तुम्ही निश्चिंत राहा मुनिवर, आमच्यामध्ये असे काही होणार नाही. तरीही माझे ऐका. एक तरी असा नियम बनवा की त्यामुळे तुम्हाला एक दुसऱ्याशी लढण्याची वेळ येणार नाही. आता तुम्हीच एखादा नियम बनवून द्या. ठीक आहे. नारद मुनी जर विचार करू लागले. असे करा, द्रौपदीला आळीपाळीने 5 भावांकडे प्रत्येकी 1 वर्ष राहावे लागेल. या काळात दुसरा भाऊ द्रौपदीकडे पाहणारही नाही. हा नियम समजा. कुणी मोडला तर त्याला 12 वर्षांसाठी राज्यातून बाहेर जावे लागेल. तुमची आज्ञा शिरसावंद्य असेच होईल. नारदजी असा नियम तयार करून निघून गेले. नंतर एक वेळ अशी आली की या कठोर नियमाची शिक्षा अर्जुनाला भोगावी लागली. वास्तविक पाहता 5ही भाऊ सुरुवातीपासूनच नियमांचे आणि संयमाने राहत होते. द्रौपदीमुळे त्यांच्यात कधीही कलह निर्माण झाला नव्हता. एकदा असे झाले की द्रौपदी युधिष्ठिरासोबत आपला काळ घालवित होती. तोच एक गरीब अर्जुनाला भेटला आणि हात जोडून विनंती करू लागला, महाराज, एका चोराने माझी गाय चोरून नेली आहे. मला माझ्या गायी परत मिळवून द्या, नाही तर माझा विनाश होईल. गायींशिवाय माझ्याकडे दुसरे काहीही नाही. अर्जुनाने चोरापासून गायी सोडवून त्या गरीब ब्राह्मणाला परत मिळवून दिल्या. तोच अर्जुनाला असे आठवले की आपण युधिष्ठिराच्या कक्षात अधिकाराशिवाय प्रवेश केला आहे. जी गोष्ट अतिशय आपत्तीजनक होती. तो त्याच वेळी युधिष्ठिराकडे गेला आणि म्हणाला,
दादा, माझ्याकडून गुन्हा घडला आहे, त्यामुळे मी आता 12 वर्षांसाठी वनात जात आहे. युधिष्ठिर म्हणाला, कसला अपराध अर्जुना? तू तर माझा लहान भाऊ आहेस, त्यामुळे अशा प्रकारे प्रवेश करणे काही अपराध होत नाही. जर मोठा भाऊ लहान भावाच्या कक्षात अचानक घुसला तर तो गुरुतर अपराध आहे तो. त्यामुळे तू निश्चिंत राहा. त्यासाठी तुला 12 वर्षे वनात जाण्याची आवश्यकता नाही. तुम्ही काहीही म्हणा दादा, माझ्याकडून नियम भंग झाला आहे. आपणच जर आपल्या केलेल्या नियमांचे योग्य प्रकारे पालन करणार नसून तर सामान्य लोकांचे काय होईल? तुम्ही मला अडवू नका, मला धर्माचे पालन करू द्या. विवश होऊन युधिष्ठिराला अर्जुनाचे म्हणणे मान्य करावे लागले. अर्जुन इंद्रप्रस्थाचा त्याग करून 12 वर्षांसाठी वनात निघून गेला. अर्जुन वनात गंगेच्या काठावर एक झोपडी बांधून राहू लागला. चहूबाजूला अतिशय मनोहर वातावरण होते. अर्जुनाचे दिवस अतिशय चांगल्या प्रकारे जात होते. तिचेच राहत होती सर्पसुंदरी उलुपी, जी कौरव सर्पाची कन्या होती. ती अर्जुनाच्या सौंदर्यावर मोहित झाली होती. एके दिवशीची गोष्ट आहे. अर्जुन गंगेमध्ये स्नान करीत होता. संधी साधून उलुपी तिथे पोहोचली आणि अर्जुनाला ओढून नागलोकात घेऊन गेली. अर्जुनाने आश्चर्याने उलुपीला विचारले, तू कोण आहेस? मला इथं का आणले आहेस? उलुपी म्हणाली, मी नागलोकातील कन्या आहे. मला तुम्ही खूप आवडता आणि माझी तुमच्याशी विवाह करण्याची इच्छा आहे. विवाह? अर्जुन घाबरून म्हणाला, पण मी तर आधीच विवाहित आहे. ते मला काही माहीत नाही. तुम्ही माझी विनंती मान्य केली नाही तर मी आत्महत्या करीन. अर्जुनाला उलुपीचे मन मोडावेसे वाटले नाही, म्हणून मग त्याने उलुपीशी विवाह केला. उलुपीनंतर अर्जुनाने चित्रांगदाशीही विवाह केला. चित्रांगदा मणिपूरचा राजा चित्रवाहन याची कन्या होती. चित्रांगदेचे सौंदर्य पाहून अर्जुन तिच्यावर मोहित झाला होता. त्यामुळे तिच्याशी विवाह करण्याच्या इच्छेला तो त्यागू शकला नाही. या विवाहातून अर्जुनाला वभ्रुवाहन नावाचा पुत्र झाला. चित्रवाहन याला पुत्र संतती नव्हती, त्यामुळे त्याने मुलीचा मुलगा वभ्रुवाहन यालाच आपला भावी राजा घोषित केले. या 2 विवाहानंतर अर्जुनाने 12 वर्षांच्या काळात आणखी एक तिसरा विवाहही केला. तिसरा विवाह सुभद्राशी झाला होता, जी श्रीकृष्णाची बहीण होती. अर्जुन फिरत फिरत आपल्या निष्कासनाच्या अखेरच्या वर्षी द्वारकेला आला. त्यावेळी श्रीकृष्णाने त्याचा अतिशय जोरदार स्वागत केलं. तिथेच एका उत्सवात अर्जुनाने सुभद्राला पाहिले. तो तिच्यावर मोहित झाला. त्याने श्रीकृष्णाकडे सुभद्रेशी विवाह करण्याची इच्छा व्यक्त केली. श्रीकृष्ण म्हणाला, याबद्दल माझी काही हरकत नाही, पण तिच्या मनात काय आहे ते तिलाच माहीत. त्याबद्दल कोणी काही सांगू शकत नाही. स्वयंवराच्या वेळी कदाचित सुभद्रा तुझ्याऐवजी दुसऱ्या कोणाला वरू शकते. त्यामुळे तू जबरदस्तीने सुभद्रेला पळवून न्यावे हे चांगले होईल. अर्जुनाला श्रीकृष्णाचा हा सल्ला आवडला. मग काय पाहता, अर्जुनाने आपला भाऊ युधिष्ठिराच्या मदतीने सुभद्रेचे अपहरण केले. तो तिला घेऊन इंद्रप्रस्थला गेला. इंद्रप्रस्थमध्ये मग विधिवत त्या दोघांचा विवाह करण्यात आला. सुभद्रेकडून अर्जुनाला अभिमन्यू नावाचा मुलगा झाला. तिकडे द्रौपदी ही 5 मुलांची माता झाली. युधिष्ठिराकडून तिला प्रातविंद्य नावाचा मुलगा झाला. भीमाकडून श्रुतसो, अर्जुनाकडून श्रुतकर्मा, नकुलाचा शतानिक आणि सहदेवाकडून श्रुतासन. श्रीकृष्ण इंद्रप्रस्थातच होता. एके दिवशी अर्जुन यमुनेच्या काठावर श्रीकृष्णासोबत फिरायला गेला होता. तोच एक तेजस्वी ब्राह्मण त्या दोघांजवळ येऊन उभा राहिला. त्याच्या सर्व शरीरातून तेजाची किरणे बाहेर पडत होती. श्रीकृष्ण आणि अर्जुनाने त्या ब्राह्मण देवतेला अभिवादन केले आणि विचारले, हे ब्राह्मण देव, आपण कोण आहात? आम्ही तुमची काय सेवा करू शकतो? मी अग्नी आहे. मला खूप भूक लागली आहे. कृपा करून माझी भूक शांत करा. त्या ब्राह्मणाने उत्तर दिले, तुम्हाला खायला काय हवे? कोणते साहित्य तुमच्यासमोर सादर करायला हवे? माझी अशी इच्छा आहे की मी खांडववन जळून त्यात राहणाऱ्या जनावरांना खावे. खूप प्रयत्न करूनही मी खांडववन जाळू शकलो नाही, कारण इंद्र वारंवार पाणी टाकतो. तिथे पाऊस पडतो. मी खांडववन जाळावे असे त्याला वाटत नाही, कारण तिथे तक्षक नागांची निवास आहे. आता तर तुम्हीच खांडवनाला आग लावून माझी भूक शांत करू शकता. अर्जुन म्हणाला, अग्निदेव, मी तुम्हाला कशी काय मदत करू? माझ्याजवळ आता तर असे धनुष्यही नाही की ज्याच्या सहाय्याने मी इंद्राचा पाऊस वरच्यावर अडवू शकेल. फक्त इतकीच गोष्ट. अग्निदेवता म्हणाली, मी तुला एक शक्तिशाली धनुष्य देतो. त्याला तुझ्यासारखा शक्तिमान धनुर्धारी चालवू शकतो. असे बोलून अग्निदेवाने अर्जुनाला सोमराजाचे गांडीव नावाचे धनुष्य दिले. त्याचबरोबर श्रीकृष्णाला सुदर्शन चक्रही दिले. सुदर्शन चक्राचे वैशिष्ट्य असे होते की त्याने ज्या कोणावर वार केला जाईल तो नक्कीच ठार व्हायचा. शिवाय नंतर ते सुदर्शन चक्र आपले काम पूर्ण करून ज्याने ते धारण केले आहे त्याच्याकडे परत यायचे. गांडीव धनुष्य मिळाल्यावर अर्जुन अग्निदेवताला म्हणाला, आता तुम्ही खांडवनाला आग लावा. मी ती विझू देणार नाही. अग्निदेवाने पाहता पाहता खांडवनाला आग लावली. खांडववन जळू लागले. इंद्राने यावेळीही खूप पाऊस पाडला, पण अर्जुनाने अगणित बाण चालवून खांडवनच्या वर असे काही आवरण निर्माण केले की त्यामुळे पावसाचा एक थेंबही खांडवनावर पडू शकला नाही.
वनात सर्वत्र आग पसरली आणि अग्निदेव वनातील प्राणी खाऊन टाकू लागले. तक्षकनाग त्या दिवशी वनात नव्हता, त्यामुळे तो वाचला. तक्षकाचा पुत्र अश्वसेनही या आगीतून वाचला. या वनात एक राक्षस राहत होता, मय अतिशय उच्च दर्जाचा महाल निर्माता होता. या प्रचंड आगीतून आपण वाचू शकत नाही असे त्याला आढळून आले. तेव्हा त्याने अर्जुनाकडे आपल्या प्राणीची भीक मागितली. अर्जुनाला त्याची दया आली. त्याने मयाला सुरक्षितरित्या त्या आग लागलेल्या वनातून बाहेर काढले. या कांडामुळे अर्जुनाला गांडीवासारखे शक्तिशाली धनुष्य मिळाले. त्याचबरोबर इंद्रानेही अनेक दिव्य अस्त्र आणि शस्त्र अर्जुनाला प्रदान केले. मय तर अर्जुनाच्या कृपेमुळे इतका लीन झाला की तो अर्जुनाला म्हणाला, हे वीर पुरुषा, मी तुझा अतिशय आभारी आहे. कृपया मला तुमची सेवा करण्याची एक संधी देऊन उपकृत करा. तू काय काम करू शकतोस? मी अतिशय उत्तम वास्तुकार आहे. महाल निर्मितीत माझी बरोबरी कोणीही करू शकत नाही. थोडा विचार करून अर्जुन म्हणाला, असं असेल तर मग आमची नवीन राजधानी असलेल्या इंद्रप्रस्थमध्ये एक असा महाल निर्माण कर की तसा आत्तापर्यंत जगात झाला नसेल. हा तर माझ्या डाव्या हाताचा मळ आहे. मी अशा प्रकारचा महाल निर्माण करतो की ते पाहून लोकांच्या आश्चर्याला सीमा राहणार नाही. असे म्हणून मैनाक पर्वताकडे निघाला. मैनाक पर्वतावर महाल निर्मिती करण्यासाठी लागणारे अतिशय दर्जेदाराचे साहित्य उपलब्ध होते. तिथे मै जातीच्या राक्षसांचे आश्चर्यकारक महाल बांधलेले होते. मयाने तिथून महाल निर्मितीसाठी लागणारे सर्व साहित्य जमा केले आणि तो महाल निर्मिती करण्यासाठी इंद्रप्रस्थाकडे निघाला. मयने जसे म्हटले होते तसाच महाल निर्माण केला होता. मयाच्या कलात्मक हाताने सजल्यामुळे इंद्रप्रस्थ अद्वितीय झाले होते. पांडव तर अशा प्रकारचा भव्य आणि मनोहर महाल पाहून आश्चर्यचकित झाले. मायाने घेतलेले परिश्रम सार्थकी लागले. आता इंद्रप्रस्थबद्दल काय सांगावे? इंद्रप्रस्थचे सौंदर्य, भव्यता आणि वैभवाची चर्चा दूरदूरपर्यंत पसरली होती. युधिष्ठिराच्या कुशल नेतृत्वाखाली पांडवांचे नवीन राज्य प्रगतीच्या नवनवीन पायऱ्या सर करीत होते. एके दिवशी नारद मुनी पांडवांचे भव्य नगर पाहण्यासाठी आले. नगरातील सजावट पाहून ते अतिशय आनंदी झाले. विशेषतः मायाने सभागृहाची जी विशाल इमारत बनवली होती त्याचे सौंदर्य पाहून ते आश्चर्यचकित झाले. नारद पांडवांना म्हणाले, खरोखरच तुमचे कष्ट कौतुकास्पद आहेत. इतक्या कमी काळात इथल्या या उजाड जमिनीवर तुम्ही इतकी सुंदर राजधानी उभारून तुम्ही आपल्या योग्यतेचा पुरावा सादर केला आहे. तुमचे हे सभागृह, याचे तर करावे तितके कौतुक कमी आहे. मी तिन्ही लोकांतून फिरून आले आहे, पण असे सभागृह मला गंधर्वाच्या राज्यात दिसले नाही की अप्सरांच्या देशात दिसले नाही. यक्ष आणि राक्षसांची सभागृहे तर याच्यासमोर अतिशय तुच्छ आहेत. आता फक्त एकच काम राहिले, ते पूर्ण करून तुम्ही आपल्या यशाचा झेंडा दिग्दिगंतकारांपर्यंत फडकवू शकता. युधिष्ठिराने उत्सुकतेने विचारले, असे कोणते काम मुनिवर? आम्हाला लगेच सांगून टाका. बस आता तुम्ही फक्त राजसूय यज्ञ करून टाका. या यज्ञासाठी जगातील सर्व प्रदेशाच्या राजांना आमंत्रित करा. त्यांना आपले मांडलिक बनवा. मग तुमचा सन्मान अक्षय राहील. इतके बोलून नारदजी निघून गेले. त्यांचे शब्द पांडवांच्या मनात घर करू लागले. आपण राजसूय यज्ञ नक्कीच करायचा असा त्यांनी ठाम निर्धार केला. मग काय पाहता, सर्वजण यज्ञाच्या तयारीला लागले. चारी दिशांच्या राजा महाराजांना इंद्रप्रस्थामध्ये येऊन राजसूय यज्ञामध्ये सहभागी होण्यासाठी निमंत्रणे पाठविण्यात आली. इंद्रप्रस्थला एखाद्या नववधूप्रमाणे विशेषरित्या सजवण्यात आले. राजसूय यज्ञाच्या महान पर्वाची माहिती सर्वत्र पसरली होती. राजसूयेच्या वेळी निमंत्रित राजे महाराजे सहभागी होण्यासाठी इंद्रप्रस्थामध्ये आले. हस्तिनापूरहून कौरवही आले. श्रीकृष्णाला विशेषत्वाने बोलवण्यात आले होते. इंद्रप्रस्थाचे वैभव पाहून सर्व आश्चर्यचकित झाले. मोठमोठ्या इमारती, रुंद रस्ते, भव्य बाग बगीचे, रमणीय सरोवरे आणि कलात्मक भावनांनी सर्वांना मोहिनी घातली. मयाने निर्माण केलेल्या विशाल सभागृहाची विशिष्ट कारागिरी पाहून तर लोकांच्या आश्चर्याला पारावार राहिला नाही. पांडवांच्या कीर्तीची सर्वजण मोकळ्या मनाने स्तुती करू लागले. पांडवांची कीर्ती पाहून मत्सर आणि द्वेषामुळे कोणाचा जळफळाट होत असेल तर ते होते कौरव. पांडवांचे वैभव पाहून विशेषतः दुर्योधनाच्या तर रोमारोमात आग भडकली होती. दुर्योधनासोबत कौरवांचा मामा शकुनीही आला होता. राजसूय यज्ञामुळे पांडवांच्या लौकिकात खूप मोठी भर पडली. यज्ञाच्या वेळीच मगधचा राजा जरासंधचा वध झाला. तो अतिशय अत्याचारी होता. जरासंधाच्या मुलीचा विवाह कृष्णाचा मामा कंस याच्याशी झाला होता. त्याचा अत्याचार अशा प्रकारचा भीषण होता की त्याने अनेक राजांना बंदिवान करून त्यांचे राज्य बळकावून घेतले होते. त्याचा कोणताही प्रकारे अंत करायचा असे श्रीकृष्णाने ठरवले होते. म्हणून तो युधिष्ठिराला म्हणाला होता, बंधू, तुझा राजसूय यज्ञ तोपर्यंत सफल होणार नाही जोपर्यंत जरासंधासारखा अत्याचारी राजाचा अंत होणार नाही. युधिष्ठिराने श्रीकृष्णाचा आदेश शिरसावंद्य मानला होता. त्याने जरासंधाचा वध करण्यासाठी भीमाला पाठवले. भीमाने जरासंधाला युद्धात पराभूत केले आणि त्याला
चिरून मारून टाकले. राजसूययज्ञ संपन्न झाला. सर्व राजे महाराजे पांडवांचे गुणगान करीत आपल्या देशाला परत गेले. होय, दुर्योधन मात्र इंद्रप्रस्थानाची भव्यता पाहून अशा प्रकारे प्रभावित झाला की तो काही दिवसांसाठी तिथे आणखी थांबला. एके दिवशी तो नयनरम्य भवनांचे सौंदर्य पाहत फिरत होता. मनातल्या मनात पांडवांनी केलेली प्रगती पाहून त्याचा जळफळाट होत होता. त्याने पांडवांना नष्ट करण्याचे अनेक प्रयत्न केले होते, पण प्रत्येक वेळी त्याच्या हाती अपयश आले. आता पांडव मात्र आपले श्रम आणि योग्यतेच्या बळावर एक भव्य राजधानीचे मालक झाले होते. पांडवांच्या समोर दुर्योधन स्वतःला अतिशय हीन समजू लागला. त्यामुळे त्यांचा विनाश करण्याच्या अनेक योजना तो मनातल्या मनात आखू लागला. असा विचार करीत करीतच दुर्योधन त्या सभागृहात पोहोचला, ज्याची कारागिरी बिनतोड होती. अशा प्रकारची सौंदर्य शोभा पाहून दुर्योधनाचे डोळे तर पांढरे पडण्याची वेळ आली होती. तोच सभागृहात एका बाजूला तलाव असल्याचे त्याला दिसले. त्यामध्ये कमळाचे छानसे फूल उमललेले होते. दुर्योधन ते फूल तोडण्याचा मोह आवरू शकला नाही. त्याने पुढे होऊन फूल तोडण्याचा प्रयत्न करताच त्याचा हात जमिनीवर जाऊन धडकला. तेव्हा त्याला कळले की जे कमळाचे फूल म्हणजे तळ्यात उगवलेले फूल असल्याचे त्याला वाटत होते, वास्तविक पाहता तो भवन निर्मितीतील कारागिरीचा उत्कृष्ट नमुना होता. वास्तविक पाहता तेथील जमीन इतकी पारदर्शक होती की जवळ गेल्यावरही ती तळ्यासारखी दिसत होती. कमळाचे फूल जमीन सजविण्यासाठी जमिनीवर काढण्यात आले होते. दुर्योधन यातून सावरायच्या आधीच चहूबाजूने हास्याचा ध्वनी उमटला. दुर्योधनाचा मूर्खपणा पाहून सभागृहात काम करणाऱ्या दासदासी फिदी हसत होत्या. दुर्योधन संतापला आणि संतापाच्या भरात तो तिथून झटपट पावले टाकीत पुढे निघाला. समोरच्या भिंतीला एक दरवाजा पाहून त्याने आपला मोर्चा तिकडे वळवला, पण त्या दरवाजातून पलीकडे जाण्याऐवजी तो भिंतीशी धडकला. मुळात ज्याला तो दरवाजा समजत होता ती तर भिंतीवरची केलेली असामान्य सजावट होती. दुर्योधनाचा हा असमंजसपणा पाहून जवळपास असलेले सर्व नोकर-चाकर जोरजोरात हसू लागले. दुर्योधन अतिशय वाईटरित्या अपमानित झाला होता. आता तर त्याची अशी परिस्थिती झाली होती की समोर खरोखरचा एक दरवाजा पाहून सुद्धा त्याला पार करण्याची त्याची हिंमत झाली नाही. त्याची सर्वात वाईट फजिती तर तेव्हा झाली जेव्हा त्याने जमिनीवर एक भव्य सरोवर असल्याचे पाहिले. त्याने विचार केला की हे सुद्धा पूर्वीच्या सरोवरासारखे पारदर्शी जमिनीचेच असेल. त्यामुळे तो निश्चिंत होऊन पुढे निघाला. त्याचा परिणाम असा झाला की तो धाडकन सरोवरात पडला. यावेळी त्याने ज्याला जमीन समजले होते ते सरोवर निघाले. त्याचे सर्व कपडे ओले झाले आणि तो चिडून बाहेर आला. यावेळी तर सर्व सभागृह हसण्याचे दुमदुमले. दासदासींशिवाय पांडव आणि त्यांच्या पत्नीही खूप हसल्या. भीम म्हणाला, अरे रे दुर्योधना, तुझे तर सर्व कपडे ओले झाले. सहदेव, त्याला कोरडे कपडे दे. दुसऱ्या क्षणी सहदेव कोरडे कपडे आणण्यासाठी गेला. हसत त्याने ते कपडे दुर्योधनाला दिले. या अपमानामुळे तर त्याचे संतापाने तीळ पापड झाला. पुरुषांचे हसणे तर त्याला सहन झाले असते, पण द्रौपदीच्या हसण्याने जणू जखमेवर मीठ चोळल्यासारखे झाले होते. त्याने अपमानाचा घोट गिळला. मनात म्हणाला, या अपमानाचा बदला एके दिवशी घेतल्याशिवाय राहणार नाही. या अपमानानंतर तो इंद्रप्रस्थामध्ये एक क्षणभरही थांबला नाही. त्याच्या शरीरात मत्सर आणि अपमानाची आग पेटली होती. त्याने त्याच वेळी पांडवांचा निरोप घेतला आणि शकुनी मामासोबत हस्तिनापुरासाठी निघाला. दुर्योधनाला सर्वात जास्त राग या गोष्टीचा होता की आत्तापर्यंत पांडवावर मात करू शकला नव्हता. त्याने जितक्या वेळा पांडवांना नष्ट करण्याचा प्रयत्न केला तितक्या वेळा पांडव नवीन शिखरावर पोहोचले. त्यांना पांडवांना मुद्दाम खांडवप्रस्थासारख्या निकृष्ट भाग दिला होता, पण त्यांनी तिथेही इंद्रप्रस्थासारखी भव्य नगरी उभारली. तेथील आश्चर्यकारक सभागृहात त्याचा अपमान झाला होता. वाटेत तो शकुनीशी एक शब्द बोललाही नाही. स्तब्ध राहून तो पांडवांचा अंत करण्याची योजना आखीत होता. शकुनीला राहवले नाही म्हणून त्याने विचारले, काय झाले आहे दुर्योधन? इंद्रप्रस्थाहून निघालास तेव्हापासून विचारात हरवून गेला आहेस. सर्व काही ठीक आहे ना? मामा, जखमेवर मीठ चोळू नका. दुर्योधन जळफळाट करीत म्हणाला, तुम्हाला हे चांगल्या प्रकारे माहीत आहे की इंद्रप्रस्थामध्ये आपल्याला अपमानित करण्यासाठीच बोलावले होते. पांडव आपले वैभव दाखवून आमचा जळफळाट होताना पाहत होते. हे तर पांडवांच्या श्रमाचे फळ आहे. हवे तर तूही आपल्या श्रमाने हस्तिनापूरला भव्य करू शकतोस. मी तर पांडवांचा नायनाट करून समाधानी होईल. दुर्योधन दात खात म्हणाला, तुम्ही पाहिले आहे ना की राजे महाराजे कशा प्रकारे पांडवांचे गुणगान करीत होते. जगाच्या सर्व भागातून मोठमोठे राजे भेटी घेऊन इंद्रप्रस्थात आले होते. विचार करण्यासारखी गोष्ट अशी आहे की सर्व मोठमोठे राजे त्यांच्या बाजूने झाले तर मग आपले काय होईल? आपण तर एकाकी होऊत. मामा, जर पांडवांच्या विनाशाचा लवकरात लवकर मार्ग शोधला नाही तर त्यांचे यश आणि वैभव पाहता पाहता वाढत जाईल. असा सर्व विचार करून काय फायदा होईल दुर्योधन? त्यांच्यावर देवाची कृपा आहे. तुम्ही काहीही म्हणा,
जोपर्यंत मी त्यांना खाली पाहायला लावणार नाही तोपर्यंत मला शांतता मिळणार नाही. तू त्यांचे काहीही बिघडवू शकत नाहीस. पाचही भाऊ शूर आहेत आणि त्यांच्याकडे देवतांची दिलेली शस्त्र आहेत. युद्धामध्ये त्यांच्यावर विजय मिळवणे एकदम अवघड आहे. तर मग तुम्हीच एखादा उपाय सुचवा मामा, नाहीतर मी जिवंत राहणार नाही. या अपमानानंतर तर माझी आता जिवंत राहण्याची इच्छाच राहिली नाही. निराश होऊ नको दुर्योधन, जरा विचार करून शकुनी म्हणाला. त्यांच्यावर तुला विजयत्व मिळवायचं असेल तर थोडे हुशारीने काम घ्यावे लागेल. पांडवांना खाली पाहाव्यास लावण्याचा एकच उपाय आहे की त्यांना फसवून त्यांच्यावर वार करायला हवा. काहीही करा मामा, पण त्यांचे वैभव मात्र संपवून टाका. दुर्योधन म्हणाला. उफ, तुम्हाला कसे सांगू की ते मला कसे हसत होते. द्रौपदीचे हसणे तर माझ्या कानात अजूनही गुंजत आहे. शकुनी म्हणाला. माझ्या डोक्यात एक योजना आहे. युधिष्ठिराला जुगार खेळण्याची खूप आवड आहे, पण जुगारात तो अतिशय अडाणी आहे. त्याला कसे तरी हस्तिनापूरला बोलव, मग पहा मी पाहता पाहता त्याची काय अवस्था करतो ते. दुर्योधनाला शकुनीची योजना आवडली. म्हणाला, ठीक आहे, पांडवांना आमंत्रित करावे यासाठी कसे तरी तुम्ही पिताश्रींना तयार करा. माझी तर त्यांच्याशी बोलण्याचीही इच्छा नाही. असेच होईल. आता आनंदी हो. हस्तिनापूरला पोहोचल्यावर मी तुझ्या सर्व काळज्या दूर करतो. संधी मिळताच शकुनी धृतराष्ट्राला भेटला. शकुनीच्या डोक्यात पूर्ण योजना तयार झाली होती. धृतराष्ट्राने विचारले, सांग शकुनी, इंद्रप्रस्थाची अवस्था कशी आहे? पांडवांनी तर कमालच केली आहे महाराज. त्यांनी इंद्रप्रस्थाला अतिशय सुंदर केले आहे. आणि राजसूय यज्ञ कसा झाला? अतिशय यशस्वी. दूरचे राजे महाराजे इंद्रप्रस्थाला आले होते. तिथे खूप चमक होती. पण काय? दुर्योधन मात्र आनंदी नाही. शकुनी हळूच म्हणाला. तो इंद्रप्रस्थाहून आला आहे तेव्हापासून अतिशय दुःखी आहे. त्याचा चेहरा पिवळा पडला आहे आणि शरीर सुकून गेले आहे. त्याने पार खाणे सोडून दिले आहे. मला तर असे वाटते की त्याच्या डोकावर दुःखाचे मोठे ओझे आहे. धृतराष्ट्र घाबरला. विचारले, का? काही सांगता येत नाही महाराज. कृपया तुम्हीच दुर्योधनाला बोलावून विचारा की काय झाले आहे म्हणून. थोड्या वेळानंतर दुर्योधनही तेथे उपस्थित झाला. धृतराष्ट्राने विचारले, मी असे ऐकले आहे की इंद्रप्रस्थाहून आल्यापासून तू अस्वस्थ झाला आहेस. काय झाले आहे? दुर्योधन तोंड वेंगाडत म्हणाला, तर मग काय, तिथून आल्यावर मी आनंद साजरा करायला हवा. पांडवांनी या थोड्याच दिवसात जी काही प्रगती केली आहे ती पाहून मी कसा काय आनंदी राहू शकेल? शेवटी ते आपले शत्रू आहेत. हा तुझा गैरसमज आहे दुर्योधन, धृतराष्ट्र म्हणाला. तुम्ही सर्वांनी मिळून मिसळून राहावे हेच चांगले राहील. हा तुमचा उपदेश तुम्ही तुमच्या जवळच ठेवा, दुर्योधन म्हणाला. हस्तिनापूरमध्येही पांडवांसारखे सभागृह तयार केले जाणार नाही तोपर्यंत मला समाधान आणि स्वस्थता लाभणार नाही. तुम्ही लगेच कारागिरांना आदेश द्या आणि हस्तिनापूरमध्ये असे एक सभागृह बनवायला सांगा की त्याच्या भिंतींना पाहून दरवाजे असल्याचा भास व्हावा. जमीन पाहून लोकांना वाटावे की तिथे एखादे सरोवर आहे आणि सरोवर पाहून असे वाटावे की तिथे जमीन आहे. शेवटी आमच्यात काय कमी आहे? आपण आपल्या शत्रूपेक्षा चांगले दिमाखात राहायला हवे. मग आपणही ते सभागृह पाहण्यासाठी पांडवांना आमंत्रित करू. धृतराष्ट्र नकार देऊ शकला नाही. त्याने अशाच प्रकारचे सभागृह उभारण्याचे आदेश दिले. हजारो कारागीर रात्रंदिवस काम करून सभागृह उभारणीच्या कामाला लागले. सभागृह पूर्णपणे बनवून तयार झाल्यावर धृतराष्ट्र विदुराला बोलावून म्हणाला, इंद्रप्रस्थाला जाऊन पांडवांना इकडे बोलावून आण. विदुराची जाण्याची इच्छा नव्हती, कारण इथे पांडवांच्या विरोधात दुर्योधनाने कटकारस्थान रचल्याची त्याला माहिती मिळाली होती. जुगाराच्या खेळाची कल्पनाही त्याला पुसटशी कळली होती. अर्थात धृतराष्ट्राचा आदेश टाळणे योग्य वाटत नसल्यामुळे शेवटी विदुर इंद्रप्रस्थाला निघाला. इंद्रप्रस्थमध्ये महर्षी व्यास आले होते. त्यांनी राजसूय यज्ञाच्या यशाबद्दल युधिष्ठिराचे अभिनंदन केले. म्हणाले, भविष्यात मला थोडीही अशांतता दिसत आहे. पुढची 13 वर्षे संकटाची आहेत, त्यामुळे सतर्क राहण्याची आवश्यकता आहे. युधिष्ठिर म्हणाला, ही तर खरोखरच काळजी करण्यासारखी बाब आहे. राजा असल्यामुळे माझे हे कर्तव्य आहे की ही 13 वर्षे मी शांतता कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. त्यामुळे मी आजपासून अशी प्रतिज्ञा करतो की मी कोणाशीही कटुवचन बोलणार नाही, कारण कटुवचनामुळेच संकट येतात. थोड्या दिवसानंतर विदुर इंद्रप्रस्थला आले. युधिष्ठिराने त्यांचे जोरदार स्वागत केले. विदुर म्हणाला, तुम्हाला महाराज धृतराष्ट्राने आमंत्रित केले आहे. हस्तिनापूरमध्ये एक भवन उभारण्यात आले आहे. तिथे त्यासाठी अनेक राजे आणि राजकुमारांना आमंत्रित करण्यात आले आहे. त्यांनी त्या विशाल भवनाचे सौंदर्य पाहावे आणि आनंद साजरा करावा अशी कल्पना आहे. तुम्हीही आपली भावंडे, माता आणि पत्नीसोबत तिथे या. त्या नवीन भवनात तुम्हीही जुगार खेळा. युधिष्ठिराला हस्तिनापूरपासून अशा प्रकारचे निमंत्रण आले म्हणून खूप आश्चर्य वाटले. त्याला थोडा संशय आला, पण स्वतः विदुर त्यांना बोलावण्यासाठी आले होते, त्यामुळे त्यांनी जाण्याचे मान्य केले. विदुर म्हणाला, तुमच्यापर्यंत जी माहिती पोहोचवण्याचा मला आदेश देण्यात आला होता ती माहिती मी पोहोचवली आहे. अर्थात हे सर्व आयोजन मला तरी निरर्थक वाटते. त्यामुळे तुम्हाला वाटेल तर महाराजांचे निमंत्रण तुम्ही नाकारूही शकता. युधिष्ठिर काही क्षण शांत राहिला. महर्षी व्यासांनी दिलेला इशारा ताजाच होता.
त्यांना माहीत होतं की भविष्यात जे काही घडणार होते ते तर थांबवले जाऊ शकत नव्हते. तिथे जाऊन जुगार खेळणे धोकादायक होऊ शकते, ती भीतीही होती. तरीही ते म्हणाले, महाराज, धृतराष्ट्रांनी तुमच्या हातून निमंत्रण पाठविले आहे, त्यामुळे तिथे न जाणे असभ्यपणा होईल. आम्ही नक्कीच हस्तिनापूरला येतो. हस्तिनापूरला पांडवांचे पूर्वनियोजित स्वागत करण्यात आले होते. पांडव आपल्या सख्या सोयऱ्यांमध्ये पोहोचून खूप आनंदी झाले होते. ते महाराज धृतराष्ट्रासह सर्वांना अतिशय प्रेमाने भेटले. पहिला दिवस तर त्यांच्या सर्वांच्या भेटीगाठी घेण्यात आणि खाण्यापिण्यातच गेला. रात्री त्यांना आरामदायी अंथरुणावर झोपविण्यात आले. दुसऱ्या दिवशी सकाळीच पांडवांना नवीन भवनामध्ये जुगार खेळण्यासाठी बोलावण्यात आले. हस्तिनापुरातील नवीन सभागृहाचे सर्व पाहुणे आले होते. सर्वजण सभागृहातील शोभेची मुक्तकंठाने स्तुती करत होते. पाहुण्यांमध्ये राजे राजवाड्याशिवाय अनेक प्रसिद्ध व्यक्तींचा समावेश होता. एका बाजूला दुर्योधन आपल्या भावंडांसह आणि शकुनीसोबत बसला होता. दुसऱ्या बाजूला युधिष्ठिर आपल्या भावांसोबत बसला होता. धृतराष्ट्राने जुगार खेळण्यासाठी सुरुवात करायला परवानगी दिली. संजय जवळ बसून त्यांना सर्व माहिती सांगत होता. विदुर आणि भीष्म यांच्या डोळ्यात काळजी उमटली होती. युधिष्ठिराला जुगाराची आवड होती, पण आज त्याचे मन बसून गेले होते. तो कौरवांना म्हणाला, अशा प्रकारे जुगार खेळणे अयोग्य नसले तरी त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा अप्रामाणिकपणा केला जात नाही, तेव्हाच खेळण्यात खरा आनंद येतो. काय म्हणता महाराज? शकुनी म्हणाला, तुम्ही तर स्वतः या खेळात कुशल आहात. अशा प्रकारच्या कुशल खेळाडूसोबत कोण अप्रामाणिकपणा करील? तुम्हाला आमच्या नियतीबद्दल संशय असेल तर जुगार खेळण्याची आवश्यकता नाही. नाही, आम्ही तुमचे निमंत्रण स्वीकारले आहे, त्यामुळे आम्ही खेळल्याशिवाय इथून जाणार नाही. युधिष्ठिर म्हणाला, आम्हाला कोणासोबत जुगार खेळायचा आहे? दुर्योधन म्हणाला, शकुनीसोबत. तेच आमच्या वतीने तुमच्यासोबत खेळतील. हे खेळाच्या नियमाच्या विरुद्ध होते, पण युधिष्ठिराने दुर्योधनाचे म्हणणे शांतपणे मान्य केले. युधिष्ठिर जुगार खेळायच्या भावनेने आला होता, पण शकुनी मात्र आधीपासून असा निश्चय करून आला होता की कोणत्याही प्रकारे का होईना पांडवांना या खेळात आज हरवायचे आहे. युधिष्ठिराने सुरुवातीपासून जे डाव लावले त्यावर शकुनीने चुटकीसरशी आपला अधिकार जमविला. या पराभवामुळे युधिष्ठिराने नवीन उत्साहाने डाव लावायला सुरुवात केली. अशा प्रकारे हरलेल्या प्रत्येक डावासोबत तो आपला विवेक गमावून बसत होता. त्याचा परिणाम असा झाला की जिंकणे तर दूरच, शकुनी त्याला सहजपणे मात करीत होता. तो युधिष्ठिराला आणखी जास्त भडकविण्यासाठी आणि भरीस पाडण्यासाठी प्रत्येक नवीन डाव सुरू करताना आनंदाने उड्या मारित होता आणि बोलत होता, हा डाव तर मीच जिंकणार आहे. आणि खरोखरच तो डाव जिंकत होता. युधिष्ठिर सुवर्णमुद्रा, आभूषण असे सर्व पणाला लावून हरला होता. मग त्याने आपल्या जवळील हत्ती, घोडे, गायी, म्हशी डावावर लावल्या. शकुनीने ते सर्व जिंकले. शेवटी युधिष्ठिराने आपले सर्व काही डावावर लावले. शकुनी सर्व काही हळूहळू जिंकत गेला. सर्व सभेमध्ये गंभीर शांतता पसरली. युधिष्ठिराच्या चेहऱ्यावर काळजी पसरली होती. तो गहन विचारात पडला. त्याला शांत पाहून शकुनी म्हणाला, काय झाले महाराज? हात का आखडता घेता? अरे रे, आता तुमच्याकडे डावावर लावण्यासाठी काही उरले नाही वाटते. खेळ बंद करायचा का? हरलेला जुगारी अशा प्रकारे बोलणे सहन करू शकत नाही. तो म्हणाला, नाही, खेळ तर सुरूच राहील. माझ्याकडे आणखी खूप काही आहे. हे बघ, मी राज्यातील सर्व जमीन आता डावावर लावतो आहे. हा डावही शकुनीने जिंकला. म्हणाला, आता माझे सैनिक, माझी प्रजा, माझे दासदासी. शकुनीने हे सर्व काही जिंकले. मग विचारले, आता काय लावणार? एका क्षणासाठी युधिष्ठिर विचारात पडला. धृतराष्ट्र आपल्या मुलांचा विजय होताना पाहून आनंदी होत होता, पण त्याला हे सर्व योग्य वाटत नव्हते. विदुर त्याला हळूच म्हणाला, हा खेळ आता थांबवायला हवा. असे होऊ नये की याचा शेवट आपल्या वंशाच्या शेवटाने होईल. मला असे वाटते की त्यामुळे आपले भले होणार नाही. धृतराष्ट्रालाही स्वतःलाही असेच वाटत होते, पण दुर्योधनाला विदुराची गोष्ट आवडत नव्हती. तो तोंड वेंगाडून म्हणाला, विदुर तर असेच म्हणणार आहेत. ते तर सुरुवातीपासूनच पांडवांच्या बाजूने राहिले आहेत. त्यांना पांडवांचा पराभव पाहवत नसेल तर ते इथून आनंदाने बाहेर जाऊ शकतात. हेच ठीक आहे. माझा सल्ला जर तुम्हाला आवडत नसेल तर मीच जातो इथून. विदुर आपल्या आसनावरून उठून म्हणाला, पण लक्षात ठेवा, या जुगाराचा परिणाम चांगला होणार नाही. असे बोलून विदुर पुढे काही बोलला नाही. धृतराष्ट्र मात्र आपल्या मुलांच्या इच्छेविरुद्ध जराही वागायला तयार नव्हता. त्यामुळे त्याने खेळ पुढे चालू ठेवण्याचा आदेश दिला. विदुर मन मारून पुन्हा खाली बसला. युधिष्ठिराकडे आता डावावर लावण्यासाठी काहीही शिल्लक राहिले नव्हते. एकाएकी त्याची नजर जवळ बसलेल्या नकुलाकडे गेली. तो म्हणाला, चला, मी माझ्या भावांवर डाव लावतो. दुसऱ्या क्षणी शकुनीने नकुलला जिंकले. नकुल खाली मान घालून शकुनीच्या बाजूने बसला. युधिष्ठिरानेही सहदेवालाही डावावर लावले आणि शकुनीने त्यालाही जिंकून आपल्या बाजूला घेतले. मग म्हणाला, वा महाराज, तुमच्या बुद्धीचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. आपल्या सावत्र भावांना तर डावावर लावले. पण युधिष्ठिर आवेशात येऊन म्हणाला, शकुनी, आमच्या भावंडात फूट पाडण्याचे कारस्थान करू नको. चल, मी माझा वीर भाऊ अर्जुनावर डाव लावतो. वा वा, तुम्ही धन्य आहात.
मला क्षमा करा, मी नकळतपणे असे बोलून गेलो. सोंगट्या टाकीत शकुनी म्हणाला, हे पहा, अर्जुनालाही मी जिंकले आहे. अर्जुनही चुपचाप उठून शकुनीच्या जवळ जाऊन बसला. आता युधिष्ठिराने फक्त भीमालाच नाही तर स्वतःलाही डावावर लावले. हा डावही तो हरला आणि शकुनीचा झाला. आता शकुनीच्या चेहऱ्यावरील कुटील हास्य पसरले होते. युधिष्ठिराने खाली मान घातली. तो विचार करीत होता, आपल्याकडे आणखी काही असते तर तेही आपण आता डावावर लावले असते. कदाचित यावेळी आपण जिंकलो असतो. शकुनी हळूच म्हणाला, एक वस्तू राहिली आहे महाराज, द्रौपदी. हवे तर तिलाही डावावर लावा. कदाचित नशीब तुम्हाला यावेळी साथ देईल. जिंकण्याच्या आशेने युधिष्ठिराने द्रौपदीलाही डावावर लावले. शकुनीच्या चालीपुढे द्रौपदीही वाचू शकली नाही. दुसऱ्या क्षणी द्रौपदीवर कौरवांचा अधिकार झाला. सर्व सभागृहात विचित्र असा गोंधळ सुरू झाला. तिथे बसलेल्या लोकांना जुगारातील हे डावपेच आवडले नव्हते. विशेषत्वाने द्रौपदीला डावावर लावणे तर कोणालाही सहन झाले नाही, पण त्याला विरोध करण्याचा कोणाला अधिकारही नव्हता. विदुर आणि भीष्माने माना खाली घातल्या होत्या. कौरवांच्या चेहऱ्यावर विजयाचा आनंद पसरला होता. कर्ण आणि दुर्योधन मनातल्या मनात आनंदाने नाचत होते. संजय मौन होता आणि या गोंधळात नेमके काय झाले आहे ते धृतराष्ट्राला कळत नव्हते. आपल्या मुलांनी पांडवांवर विजय मिळवला आहे का? त्याने विचारले, काय झाले आहे संजय, तू का शांत झाला आहेस? काय मुलांनी द्रौपदीलाही जिंकले आहे का? होय महाराज, संजयच्या तोंडून हळूच हे शब्द निघाले. अरे वा! धृतराष्ट्राला आनंद होता की कुठे का होईना, पण दुर्योधनाने विजय मिळवला होता. दुर्योधनाने शकुनीला आपले आलिंगन दिले. तो जोरात ओरडून म्हणाला, वा मामा, खरेच तुमचा जबाब नाही. जुगार खेळण्यात तुम्ही कोणाला हरवू शकत नाही. आता पांडवांचे सर्व आमचे झाले आहे. पांडवही आमचे झाले आहेत, आमचे गुलाम. द्रौपदीही आमची दासी झाली आहे. विदुर सहन करू शकले नाही. म्हणाला, दुर्योधन, इतके गर्वाने बोलू नको की नंतर वर उठताही येणार नाही. तू जे काही केले आहेस ते योग्य केले नाही. एके दिवशी तुला नक्कीच पश्चाताप करावा लागेल. तू सिंहाशी छेड काढली आहेस. दुर्योधन म्हणाला, अशा गोष्टीत आता काहीही ठेवले नाही. आता तुम्ही कृपा करून द्रौपदीला जाऊन सांगा की पांडव तिला हरले आहेत. ती आमची दासी झाली आहे. जा, तिला या सभागृहात घेऊन या. धर्माच्या विरुद्ध मी वागू शकणार नाही. विदुर म्हणाला, तुम्ही माणुसकी सोडली आहे. तुमचे दुःख मला कळत आहे. दुर्योधन चिडून म्हणाला, ठीक आहे, तुम्ही जाऊ नका. मी आता तिला बोलावतो आणि इथे झाडू मारण्याचा आदेश देतो. असे म्हणून दुर्योधनाने द्रौपदीकडे तिला बोलावून आणण्यासाठी एका सेवकाला पाठवले. सेवक द्रौपदीकडे गेला आणि त्याने तिला जुगारात घडलेला सर्व प्रकार खाली मान घालून सांगितला. तसे तिला सभागृहात येण्याविषयी विनंती केली. द्रौपदी तर जणू काही आकाशातून जमिनीवर कोसळली. नंतर तिने स्वतःला सावरले आणि म्हणाली, जा आणि आधी हे विचारून ये की युधिष्ठिर आधी स्वतः हरले होते की आधी त्यांनी मला डावावर लावले होते. सेवक शांतपणे परत आला. त्याने द्रौपदीला विचारलेला प्रश्न दुर्योधनासमोर उपस्थित केला. दुर्योधन रागाने म्हणाला, तिला सांगा की आधी इथे ये, मग तिला तिच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील. जा. सेवक मात्र मान खाली घालून तसाच उभा राहिला. पुन्हा त्या सतीकडे जाण्याची त्याची हिंमत झाली नाही. त्याला गुपचूप उभे राहिलेले पाहून दुर्योधन आपले नियंत्रण गमावून बसला. तो आपला भाऊ दुःशासनाला म्हणाला, तूच जा आता द्रौपदीकडे. हा सेवक कदाचित पांडवांना घाबरत असेल, पण पांडव आपले गुलाम आहेत. ते आपले काहीही करू शकत नाहीत. जा, लवकर जा आणि द्रौपदीला घेऊन ये. तिला सांग की आता ती आमची दासी आहे. तिने यायला नकार दिला तर त्याचे परिणाम वाईट होतील. दुःशासन एक क्षणही तिथे थांबला नाही. वेगाने धावत द्रौपदीकडे गेला. द्रौपदीचे डोळे उचलून दुसरीकडे पाहिले आणि विचारले, कशासाठी आला आहेस? युधिष्ठिर तुला जुगारात हरवून बसला आहे. चल. द्रौपदी म्हणाली, आधी मला उत्तर द्या की युधिष्ठिराने मला डावावर कधी लावले होते? स्वतः हरण्याच्या आधी का हरल्यानंतर? तुला या गोष्टीचे काय करायचे आहे? द्रौपदी म्हणाली, जर युधिष्ठिराने स्वतः पराभूत झाल्यावर मला डावावर लावले असेल तर मी येणार नाही. हरलेली व्यक्ती मला कसे काय डावावर लावू शकते? ही निरर्थक बडबड बंद कर. आता तू आमची दासी आहेस. गुपचूप माझ्यासोबत चल. द्रौपदी आपल्या जागेवर हलत नव्हती. असे पाहून दुःशासन पुढे सरकला. दुःशासनाने तिचा हात धरण्याचा प्रयत्न करताच ती तीव्र स्वरात म्हणाली, खबरदार, माझा हात धरण्याचा प्रयत्न केलास तर मी रजस्वाला आहे. मी येऊ शकत नाही. दुःशासनावर या गोष्टींचा काहीही परिणाम झाला नाही. तो द्रौपदीच्या जवळ पोहोचला. द्रौपदी घाबरून बाजूला सरकली. ती गांधारीकडे जाऊन आश्रय घेऊ इच्छित होती, पण दुःशासनाने तिची चाल ओळखली. दुःशासन संतापाने लाल झाला. त्याने द्रौपदीचे केस धरले आणि केस धरून तिला ओढत सभागृहाच्या दिशेने निघाला. द्रौपदी आपल्या विवशतेवर रडू लागली. ती स्फुंदत म्हणाली, दुःशासन, असा अनर्थ करू नको. माझ्या शरीरावर पुरेसे वस्त्रही नाहीत. ते मला काही माहीत नाही. तू आमची दासी आहेस. तुला माझ्यासोबत यावेच लागेल. असे म्हणत दुःशासनाने द्रौपदीला ओढतच सभागृहात आणले. सभागृहात बसलेले लोक दुःशासनाचे हे कृत्य पाहून दुखावले गेले. पांडवांनी तर लाजून आधीच माना खाली घातल्या होत्या. होय, दुर्योधन आपले भाऊ आणि कर्णासोबत आनंदात होता. भीष्म, विदुर आणि इतर ज्येष्ठ लोक लाचारपणे बसले होते.
द्रौपदी त्या सर्वांमध्ये लाज आणि करुणेची जिवंत प्रतिमा घेऊन उभी राहिली होती. केस विखुरले होते आणि डोळ्यातून आसवे वाहत होती. सर्वांना शांत पाहून ती संतप्त स्वरात म्हणाली, एका स्त्रीवर उघडपणे अत्याचार होत असताना तुम्ही सर्व लोक शांत बसला आहात. विवेक आणि माणुसकी या जगातून नष्ट झाली आहे का? माझे 5 पती आहेत, पण तेही गुपचूपपणे माझा अपमान सहन करीत आहेत. तुम्हा सर्व लोकांना झाले तरी काय आहे? सभागृहातील कोणीही द्रौपदीला उत्तर देऊ शकले नाही. कौरवांमध्ये मात्र आवश्यकपणे हास्याची एक लाट निर्माण झाली. तिच्या स्वयंवराच्या वेळी झालेला आपला अपमान कर्ण अद्याप विसरला नव्हता. द्रौपदीला दासीच्या रूपात पाहून त्याला आनंद होत होता. दुर्योधन, दुःशासन आणि शकुनी यांना आपल्या सफलतेचा आनंद झाला होता. होय, दुर्योधनाचा एक भाऊ विकर्ण मात्र या अत्याचारामुळे दुःखी झाला होता. तो म्हणाला, ऐका सभ्यजन हो, द्रौपदीने जो प्रश्न विचारला आहे त्याचे उत्तर आत्तापर्यंत तिला मिळाले नाही. आधी तिच्या प्रश्नाचे उत्तर द्या, तेव्हाच मग ती दासी आहे की नाही याचा निर्णय होऊ शकेल. त्यावर भीष्म म्हणाले, पांचाळी, तुझा प्रश्न योग्य आहे, पण त्यामुळे आता परिस्थितीत काहीही फरक पडणार नाही. हे खरे आहे की युधिष्ठिर आधी स्वतः हरला आणि मग त्याने तुला डावावर लावले, पण पत्नीवर तर कोणत्याही स्थितीत पतीचाच अधिकार असतो, मग तो स्वतः हरलेला असो किंवा नसो. त्यामुळे हरलेल्या युधिष्ठिराला तुला डावावर लावण्याचा पूर्ण अधिकार होता. तुम्ही बरोबर म्हणता, पण पांडवांना इथे बोलावून त्यांना फसवून पराभूत करण्यात आले आहे. शकुनीने जुगारात बेईमानी केली आहे. धृतराष्ट्र आपल्या मुलांच्या भल्यासाठी शांत बसला आहे. कौरव तर आमचा विनाश करण्यासाठी टपून बसलेले आहेत. इथे इतके सर्व बुद्धिमान लोक बसले आहेत, त्यातील कोणीही आम्हाला न्याय मिळवून देऊ शकत नाही का? द्रौपदीचा मर्मभेदी स्वर सर्व सभागृहात घुमला. तिच्या डोळ्यातून अविरत आसवे वाहत होती. भीमाला ते पाहवले नाही. तो युधिष्ठिरावर चिडला, हा कसला खेळला दादा? तू सर्व काही गमावले आहेस, धनसंपत्ती, राज्यातील नागरिक, आमचे सर्व दासदासी, आम्हा सर्वांना आणि आमच्या पत्नीलाही. मला तर असे वाटते की तुमच्या या हातांनाच जाळून टाकावे, किंवा तुम्ही मला आदेश द्या की अत्याचारी लोकांना आपल्या कृत्याची मजा चकवावी. युधिष्ठिराला काही बोलावले गेले नाही. अर्जुन हळूच म्हणाला, भीम, शांत हो. क्रोध केल्याने काहीही लाभ होणार नाही. आपण अशा प्रकारे बोलायला लागलो तर त्यामुळे शत्रूचेच भले होईल. कर्ण म्हणाला, आता दुःख करण्याचा काही फायदा नाही. युधिष्ठिराने पूर्ण शुद्धीत द्रौपदीला डावावर लावले आहे. आता ती कौरवांची दासी आहे. पांडव आमचे गुलाम आहेत. त्यामुळे पांडवांनी आपले राजश्री वस्त्रे काढून ठेवावेत, हेच उत्तम होय. पांडवांनी आपले राजश्री वस्त्रे काढून सामान्य कपडे घातले. द्रौपदी शांतपणे सभागृहात उभी राहून आपल्या नशिबाला दोष देत रडत होती. दुर्योधन तिच्याकडे रोखून पाहत म्हणाला, तूही आपले कपडे बदलून घे. नाही, द्रौपदी जोरात ओरडून 2 पावले मागं सरकली. दुःशासन, काय पाहतोस? दुर्योधन म्हणाला, द्रौपदीची साडी काढून घे. दुःशासनाला द्रौपदीचा हा नकार सहन झाला नाही. तो उडी मारून द्रौपदीजवळ पोहोचला आणि तिची साडी ओढू लागला. द्रौपदीची लाज आणि अपमान यामुळे थिजून गेली. ती स्पंदत म्हणाली, माझ्या चहूबाजूला मोठे मोठे वीर आणि ज्येष्ठ बसले आहेत, पती बसले आहेत, पण आज एका स्त्रीची अब्रू वाचविणारा इथे कोणी आहे की नाही? अरे रे, मी काय करू? हे देवा, तूच माझे रक्षण कर. तिच्या अशा प्रकारे दुःख करण्याच्या दुःशासनावर काहीही परिणाम झाला नाही. तो साडी ओढू लागला. द्रौपदीची विनवणी देवाने ऐकली होती. द्रौपदीने तर लाजून आपले डोळे बंद केले होते. दुःशासन साडी ओढून ओढून थकला, पण तरीही द्रौपदीच्या शरीरावरून तो साडी उतरवू शकला नाही. साडीची लांबी सातत्याने वाढतच होती. सभागृहात साडीचा ढीग लागला होता. दुःशासन साडी ओढता ओढता घामाने थबथबला होता, पण तरीही द्रौपदीचे शरीर अद्यापी साडीतच गुंडाळलेले होते. तिच्या बंद डोळ्यांसमोर भगवान श्रीकृष्णाचा चेहरा निर्माण झाला होता, जे हसत हसत तिचे सांत्वन करीत होते. सभागृहात उपस्थित असलेले लोक हा चमत्कार पाहून आश्चर्यचकित झाले होते. दुःशासन थकून आणि हरून बसला. इकडे सर्व झाले तरीही कौरवांचे डोळे मात्र उघडलेच नव्हते. ते पांडवांना अपमानित करण्याची ही संधी हातातून सोडायला तयार नव्हते. दुर्योधन म्हणाला, जर पांडव भावांनी आज आम्हाला असे वचन दिले की ते युधिष्ठिराच्या सूचनांचे पालन करतील, तर आम्ही आता द्रौपदीला सोडून देतो. पांडव मौन राहिले. भीम दात खात म्हणाला, तुम्ही लोक आज आपली मनमानी करा, पण एके दिवशी याची तुम्हाला मजा दाखवल्याशिवाय राहणार नाही. युधिष्ठिराने मला आता असा आदेश दिला की तुमचा विनाश करा, तर मी लगेच त्या आदेशाचे पालन करतो. त्याचे बोलणे ऐकून कौरव हसू लागले. दुर्योधनाने द्रौपदीला आपल्या मांडीवर येऊन बसण्याचा इशारा केला. भीम रागाने थरथरत म्हणाला, दुर्योधना, एके दिवशी तुझ्या मांडीचे माझ्या गदेने तुकडे तुकडे करून टाकील, हा माझा पण आहे. विदुर शांतपणे सर्व पाहत होता. त्याला सहन झाले नाही. तो म्हणाला, आता हे सर्व नाटक बंद करा. कौरवांनी पांडवांचे वाईट व्हावे अशी तुमची इच्छा असली तरी जर देवाच्या रागाची भीती धरा. धृतराष्ट्र आपल्या मुलांचा पक्षपाती होता, पण त्यालाही ते अति वागणे आवडले नाही. तो द्रौपदीला म्हणाला, हे खरे आहे की पांडव इथे सर्व काही हरले आहेत, तरीही तुला जे हवे असेल ते तू माग. द्रौपदीने करुण दृष्टीने धृतराष्ट्राकडे पाहिले आणि मग म्हणाली,
माझी तर फक्त इतकीच इच्छा आहे की युधिष्ठिराला मुक्त केले जावे. मान्य आहे. आणखी काय हवे आहे? त्यांना इतर भावांनाही मुक्त करा, हेही मान्य आहे. धृतराष्ट्र म्हणाला. आणखी काय हवे आहे? बस, मला आता काहीही नको. द्रौपदीच्या डोळ्यांतून आनंदाचे अश्रू वाहू लागले. धृतराष्ट्राला मनातून असे वाटत होते की आजच्या या घटनेमुळे आपल्या पुत्रांचा अनर्थ तर होणार नाही ना. सभागृहात झालेला चमत्कार त्याने संजयच्या तोंडून ऐकला होता. त्यांना पांडवांची शक्ती आणि आपल्या मुलांचा कमकुवतपणा माहीत होता. म्हणून म्हणाले, युधिष्ठिर, मी द्रौपदीच्या दोन्ही मागण्या मान्य केल्या आहेत. आता मी तुला जुगारात हरलेले सर्व काही परत देतो. इथे जे काही घडले ते विसरून जा. कौरवांसाठी तुझ्या मनात कोणतीही वाईट भावना ठेवू नको. शेवटी तुम्ही दोघेही एकाच वंशाचे आहात. मिळून मिसळून राहा. आता तुम्ही थेट इंद्रप्रस्थला जा आणि पहिल्यासारखे राज्य करा. पांडव काहीच बोलले नाहीत. त्यांनी कपडे घातले, द्रौपदीला सोबत घेतले, सर्वांचा निरोप घेऊन आपल्या रथात बसले आणि इंद्रप्रस्थाच्या दिशेने निघाले. पांडव जाताच दुर्योधन, कर्ण, शकुनी यांची तोंडे पडली. धृतराष्ट्राचा निर्णय त्यांना आवडला नाही. त्यांनी छल कपट करून पांडवांचे सर्व काही मिळवले होते, पण धृतराष्ट्राने मात्र एका क्षणात सर्व काही त्यांना परत करून टाकले होते. जिंकलेला डाव अशा प्रकारे हातातून निसटला होता. दुर्योधन हात चोळीत धृतराष्ट्राला म्हणाला, हे तुम्ही काय करून टाकलेत? तुम्हाला चांगल्या प्रकारे माहीत आहे की पांडव आपले शत्रू आहेत. हातात आलेला शत्रूला सोडून देण्यात कोणता शहाणपणा आहे? आता ते इथून अपमानित होऊन गेले आहेत. ते याचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाहीत. मला तर असे वाटते आहे की संधी मिळताच ते नक्कीच आपले नुकसान करतील. सापाचा फणा कुस्करून टाकायच्या आधीच त्याला सोडून तुम्ही चांगले केले नाहीत. धृतराष्ट्राने शत्रुत्व संपविण्यासाठी पांडवांना सन्मानाने परत पाठविले होते, पण दुर्योधनाच्या बोलण्यामुळे त्याला पुन्हा काळजी वाटू लागली. हळूच म्हणाले, आता काय करायला हवे? दुर्योधन विचारात पडला. त्याने शकुनी आणि कर्णाशी थोडा विचार विनिमय केला. शेवटी कर्ण म्हणाला, आपण काही ना काहीतरी करायलाच हवे, नाहीतर ते आपला नक्कीच विनाश करतील. दुर्योधन म्हणाला, कर्ण सत्य तेच बोलत आहे. ते इंद्रप्रस्थला पोहोचताच आपले सैन्य जमा करतील आणि हस्तिनापुरावर आक्रमण करतील. पांडव आपल्या अपमानाचा बदला नक्की घेतील. भीम तर इथेच ओरडत होता की आम्हाला सर्वांना मारूनच तो शांत होईल. धृतराष्ट्र घाबरला होता. त्याचा आपल्या मुलांच्या योग्यतेवर विश्वास नव्हता की आपल्या सैन्याच्या सामर्थ्यावर नव्हता. तो म्हणाला, पांडवांनी आक्रमण करायच्या आधीच आपण यावर काहीतरी उपाय काढायला हवा. तोच शकुनी दुर्योधनाच्या कानात कुजबुजला. एक उपाय आहे महाराज. दुर्योधनाने विचारले, काय? हाच की त्यांनी इंद्रप्रस्थला पोहोचण्यापूर्वीच त्यांना पुन्हा जुगार खेळायला बोलवायला हवे. यावेळी आपण त्यांना सुटून जाण्याचा कोणताही मार्ग ठेवणार नाहीत. अशा प्रकारे एकदा अपमान झाल्यावर ते पुन्हा जुगार खेळण्यासाठी येतील का? इंद्रप्रस्थला पोहोचल्यावर कदाचित ते परत येणार नाहीत, पण सध्या ते आपल्या राज्याच्याच सीमेवर आहेत. त्यामुळे तुमच्या आदेशाचे उल्लंघन ते करणार नाहीत. तुम्ही लवकरात लवकर त्यांच्यापर्यंत दूध पाठवण्याची व्यवस्था करा. पण या पणची काळजी करू नका. बाकी सर्व परिस्थिती मी योग्य प्रकारे हाताळतो. शकुनी मामा असताना ते आपल्यासोबत जुगारात जिंकू शकत नाहीत. धृतराष्ट्राने त्याच वेळी एक दूत पांडवांच्या मागे पाठविला. दुर्योधनाच्या चेहऱ्यावरील कुटील हास्य पसरले होते. माता गांधारीला हे सर्व आवडले नव्हते. ती धृतराष्ट्राला म्हणाली, महाराज, हा अन्याय आहे. दूताला परत बोलवा. तुमच्या मुलांची जी इच्छा आहे त्यामुळे आपले भले होणार नाही. दुर्योधनाचा जन्म झाल्यावर किती अपशकुन घडले होते याचा तुम्हाला विसर पडला आहे का? दुर्योधनच आपल्या वंशाच्या विनाशाचे कारण होणार आहे. त्याचा जन्म झाल्यावरच विदुराने सांगितले होते की या मुलाला फेकून टाका. धृतराष्ट्र विवश होऊन म्हणाला, मी माझ्या मुलांना दुःखी करू शकत नाही. आणि शेवटी जर आपल्या वंशाचा विनाशच होणार असेल तर विधिलिखित कोण टाळू शकेल? आणखी एकदा जरा जुगाराचा डाव होऊनच जाऊ द्या. तिकडे पांडव वाटेत असताना दूताने त्यांना जाऊन गाठले. तो युधिष्ठिराला म्हणाला, महाराज, मला धृतराष्ट्र महाराजांनी पाठविले आहे. त्यांनी तुम्हाला लगेच परत हस्तिनापूरला बोलावले आहे. जुगाराचा खेळ पुन्हा एकदा खेळायचा आहे. हा आदेश ऐकून पांडव आश्चर्यचकित झाले. आपण काय करावे ते युधिष्ठिराला कळत नव्हते. त्यांनी एक वेळ द्रौपदी आणि आपल्या सर्व भावांकडे पाहिले. ते सर्व युधिष्ठिराचा निर्णय जाणून घेण्यासाठी उत्सुक होते. जुगार सर्व विनाशाचे मूळ होते. तरीही युधिष्ठिराला आशा होती की यावेळी आपण डाव जिंकू. युधिष्ठिर हळूच म्हणाला, देवाची काय इच्छा आहे काय माहीत. आपण हस्तिनापूरला परत जावे आणि पुन्हा जुगार खेळायला हवा. शेवटी एक राजाचा आदेश आपण कसा काय टाळणार? म्हणून मग ते त्या क्षणी हस्तिनापूरला परत फिरले. हस्तिनापूरमध्ये जुगाराची सर्व तयारी करून ठेवण्यात आली होती. फक्त पांडवांचीच वाट पाहणे सुरू होते. पांडव बसल्यावर त्यांच्यासमोर शकुनी बसला. शकुनी म्हणाला, युधिष्ठिर महाराज, धृतराष्ट्रांनी तुला हरलेले सर्व राज्य परत दिले आहे. आम्हाला त्याबद्दल काहीही म्हणायचे नाही. महाराजांना असे करण्याचा पूर्ण अधिकार आहे. आता आपण पुन्हा जुगार खेळत सुरू करू. यावेळी जुगारात डावावर काहीही लावण्याची आवश्यकता नाही. फक्त एक वचन आहे, जे या डावात हरणाऱ्याला पाळावे लागणार आहे. कसले वचन? जो कोणी डाव हरेल त्याला 12 वर्षांसाठी वनात सामान्य माणसासारखे राहावे लागेल आणि 13वे वर्ष अज्ञातवासात घालावे लागेल. अज्ञातवासात अशी अट आहे
की जर हरलेली व्यक्ती या काळात ओळखली गेली तर त्याला पुन्हा एकदा 13 वर्षांचा वनवास भोगावा लागेल. मंजूर, युधिष्ठिराने लगेच उत्तर दिले. मंजूर. तर मग ही बाजी सांभाळ, असे म्हणून शकुनीने फासे टाकले आणि दुसऱ्या क्षणी ओरडला, मी जिंकलो. युधिष्ठिराने निराशेने पाहिले. फासे उलटे पडले होते. शकुनीचा विजय झाला होता. त्यामुळे आधी दिलेल्या वचनानुसार राजकारभार सोडून वनवासाला जाण्यासाठी ते विवश झाले. आपल्या विजयावर कौरव आनंदित झाले. पांडवांचा अपमान करण्याची ही संधी गमावण्याची दुःशासनाची इच्छा नव्हती. तो म्हणाला, हे द्रौपदी, तू कसल्या पतींच्या फंद्यात पडली आहेस जे तुझे रक्षणही करू शकत नाहीत, तर तुला जुगाराच्या डावावर लावतात. त्यामुळे तुझ्यासाठी हेच जास्त चांगले आहे की तू त्यांना सोडून आमच्यापैकी कोणाची एकाची पत्ती म्हणून निवड कर. कमीत कमी आम्ही तुला जुगारात डावावर तरी लावणार नाही. भीम संतापाने ओरडला, दुःशासन, या दृष्टपणाबद्दल एके दिवशी तुला चांगली मजा दाखविल्याशिवाय राहणार नाही. तुझी छाती बाणांनी छेदून टाकेल. हे हे हे. दुःशासन जोरजोरात हसला. दुर्योधनानेही आपल्या तिरकस बोलण्याचे पांडवांचे हृदय विदीर्ण करून टाकले होते. त्याच्या वागण्यामुळे पाचही भाऊ संतप्त झाले होते. त्यांनी मनातल्या मनात ठरवून टाकले की या अपमानाचा बदला नक्कीच घेणार. आता त्यांच्याने हस्तिनापुरात एक क्षणही राहत नव्हते. त्यांनी सामान्य लोकांसारखी वस्त्रे धारण केली आणि गुरुजनांचा निरोप घेतला. विदुर त्यांना आशीर्वाद देत म्हणाला, मुलांनो, जा, देव तुम्हाला मदत करेल. माता कुंतीला माझ्या घरी ठेवा. तिला वनवासाचा त्रास सहन होणार नाही. तुम्ही सर्वजण परत येईपर्यंत मी त्यांची देखभाल करतो. पांडवांनी विदुराची आज्ञा शिरसांधव मानली. माता कुंतीला विदुराकडे ठेवून ते जड मनाने हस्तिनापूर सोडले. धृतराष्ट्र मनातल्या मनात अनुभवित होता की पांडवांसोबत चांगले झाले नाही, पण तो मजबूर होता. पांडवांना निरोप देऊन विदुर परत आला तेव्हा धृतराष्ट्राने उत्सुकतेने विचारले, पांडव गेले का? जाताना त्यांची अवस्था कशी होती? विदुराने उत्तर दिले, महाराज, युधिष्ठिराने हस्तिनापूर सोडताना मान खाली घातली होती आणि डोळ्यांसमोर कपडा धरला होता, कारण त्याला भीती वाटत होती की आपण उघड्या डोळ्यांनी कुठेही पाहिले तरी आग लागेल. भीमसेन वारंवार आपल्या मुठी आवळीत होता. जणू काही तो मुष्टीप्रहार करून शत्रूची छाती फोडण्यासाठी व्याकुळ झाला होता. अर्जुन शांतपणे धुळीचे वादळ उडवीत चालला होता. जणू काही आपल्या बाणातून त्याला अशा प्रकारचे वादळ उठवायचे होते. द्रौपदी सर्वांच्या मागून चालली होती आणि तिच्या डोळ्यांना आसवाच्या धारा लागल्या होत्या. जणू काही ती हेच सांगत होती की एके दिवशी कौरवांच्या विधवा पत्नीसुद्धा अशाच प्रकारे जोरजोरात आक्रोश करतील. नकुल आणि सहदेवाने आपल्या चेहऱ्यावर चिखल माखला होता, कारण त्यांना कोणी ओळखू नये. अरे देवा, धृतराष्ट्र घाबरला होता. हे सर्व तर विनाशाचे संकेत आहेत. जर कोणीतरी जा आणि पांडवांना परत बोलवून आणा. मी त्यांना पुन्हा सर्व काही देऊन इंद्रप्रस्थला परत पाठवितो. काही अनर्थ व्हावा असे मला वाटत नाही. कौरव पांडवांनी मिळून मिसळून राहावे हीच माझी इच्छा आहे. जवळच बसलेला संजय होता. म्हणाला, महाराज, आता दुःख करून काहीही फायदा नाही. सभागृहातील लोकांनी तुम्हाला इतके समजावले तेव्हा तर तुम्ही कोणाचे ऐकले नाही. आता व्याकुळ कशासाठी होता? आता त्या दिवसाची वाट पहा जेव्हा या अन्यायाचे फळ भोगावे लागेल. संपूर्ण महाभारत कथा भाग 7 इथे समाप्त होत आहे. पुढील भागामध्ये आपण आता पांडवांचे युद्ध पाहणार आहोत.